माझ्या बाबास. बाबा, तुम्हाला देवाघरी जाऊन 1 वर्ष झालं. आज आईनं तुमच्या फोटोला घरीच तयार केलेला आबोलीच्या फुलांचा हार घातला, कारण हार विकत घेण्या एवढे पैसेच घरी नव्हते. बाबा, बघता बघता वर्ष सरलं, पण तुमची आठवण झाली नाही असा एकही दिवस उगवला नाही. बाबा, आपलं टुमदार सुखी घरटं गरिबीला तोंड देता देता पार मोडून गेलं. खरंच किती चांगले दिवस होते ते, जेव्हा तुम्ही होता. तुम्ही कारखान्यात नोकरीला होता, पगार पण चांगला होता. एका बँकेचं कर्ज घेऊन तुम्ही घर पण बांधलं. आपण दर आठवडी सुट्टीला हॉटेलिंग करत असो. त्यावेळी तुम्ही कुठलाच खर्चाचा विचार केला नाही. मोठ्या मोठ्या हॉटेलात घेऊन गेला, छान छान चॉकलेट, महागडे आईस्क्रीम आम्हाला घेऊन दिले. मला तुम्ही मोठ्या खाजगी इंग्रजी शाळेत घातलं. त्या शाळेची फीस 50,000 रुपये, पण तुम्ही डगमगला नाहीत. त्यावेळी आई चिडली होती, पण तुम्हीच तिला अगं कुणासाठी कमवायचं हे असं म्हणून समजावलं. खरंच बाबा, मला तेव्हा तुमचा खूप अभिमान वाटला होता. आणि मग तो काळा दिवस उगवला. त्या दिवशी तुम्ही कारखान्यात तुमच्यासोबत काम करणाऱ्या सुज्ञे काकांच्या गाडीवर रात्रपाळीच्या ड्युटीवर निघालात. त्याच सुज्ञे काकांची मुलगी माझ्यासोबतच महागड्या इंग्रजी शाळेत माझ्याच वर्गात होती. त्या रात्री 12 वाजता पोलीस काकांनी आपल्या घराचा दरवाजा ठोठावला आणि आम्ही दार उघडताच दुर्दैव आपल्या घरात शिरलं. त्या रात्री तुम्ही ड्युटीवर जाताना झालेल्या अपघातात तुमचा आणि काकांचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांनी सांगितली आणि आई दारातच बेशुद्ध झाली. पुढे सगळे जमले, अंत्यसंस्कार झाले, गोड जेवण झालं आणि एका आठवड्यात आईनं माझं नाव त्या महागड्या इंग्रजी शाळेतून काढून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घातलं. कारण आता आपण वर्षाला 50,000 रुपये फीस भरू शकणार नाही असं आई म्हणाली. पण आता तिला समजावून सांगायला तुम्ही कुठे होता? आणि आईचं म्हणणंही खरंच होतं. आता आईनं कुठेतरी कामही धरलंय, पण त्यावर फक्त 2 वेळेचं जेवण होतं. तुम्ही बांधलेलं घर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी विकावं लागलं. आम्ही किरायाच्या 2 खोल्याच्या घरात राहायला आलो. बाबा, कुठे ती माझी पूर्वीची शाळा आणि कुठे आता जिल्हा परिषदेची शाळा? तिथे टिपटॉप युनिफॉर्म, इथे फाटका फ्रॉक, तिथे बसायला डेस्क छान, इथे जमीनसुद्धा घाण, तिथे खूप होते फॅन, इथे घामाने भिजते मान. एक दिवस काकांची मुलगी भेटली. तिचे बाबाही तुमच्यासोबत देवाघरी गेले, पण ती मात्र अजूनही त्याच महागड्या इंग्रजी शाळेत आहे. आईनं तिच्या घरी विचारलं तेव्हा तिची वार्षिक फीस 50,000 रुपये LICने भरले असं कळालं. त्याच दिवशी आईने LICमध्ये जाऊन चौकशी केली. माझी फीस ऑफिस भरेल का असं विचारलं तेव्हा तेथील साहेबांनी सांगितलं, सुज्ञे काकांनी जीवन लक्ष नावाची 5 लाख विमा रकमेची पॉलिसी घेतली होती. म्हणून आता LIC दरवर्षी तिचे रुपये 50,000 फीस पुढील 20 वर्षे भरणार आहे. याच पॉलिसीचा कुठला तरी जादा लाभ व अपघाती लाभ घेतल्याने LIC कडून लगेच 10 लाख रुपये मिळाले. त्यातून त्यांनी बँकेचं कर्ज फेडून 5 लाख LICच्या पेन्शन योजनेत टाकली. आता त्यांना दर महिन्याला घर चालवण्यासाठी पेन्शन मिळते. पण त्या काकांप्रमाणे तुम्ही मात्र जीवन लक्ष पॉलिसी घेतली नव्हती आणि म्हणून LIC कडून माझी फीस भरता येणार नाही असं ते साहेब म्हणाले. बाबा, माझी मैत्रीण मला नेहमी सांगायची की तिचे बाबा तिला हॉटेलमध्ये नेत नाहीत, आईस्क्रीम देत नाहीत किंवा चॉकलेटही देत नाहीत. त्यावेळी मला तुमचा अभिमान वाटायचा. ती मात्र तिच्या बाबांवर चिडायची. पण आता मात्र ती हे सगळं अभिमानानं सांगते. मी मात्र दुःखी आहे. गरिबीमुळे नाही, पण नकळत घडलेल्या त्या चुकीमुळे. बाबा, तुम्ही तेव्हा आम्हाला हॉटेलिंग केलं नसतं, चॉकलेट आईस्क्रीम जरी दिलं नसतं तरी चाललं असतं, पण तुम्ही जीवन लक्ष पॉलिसीकडे लक्ष द्यायला हवं होतं. थोडं आर्थिक नियोजनात दक्ष राहायला हवं होतं. पण बाबा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आम्ही हे सर्व नशीब म्हणून स्वीकारलंय. आज मात्र काकांच्या फोटोला त्यांच्या घरी बाजारातून आणलेला गुलाब फुलांचा हार घातला होता, पण आईने मात्र शेजारच्या प्लॉटमधील आबोलीच्या फुलांचा हार घरीच तयार केला
तो हार तयार करताना सुई आईच्या बोटात अनेक वेळा घुसली, पण बोटातून रक्त आलं नाही. डॉक्टर काका म्हणतात आईच्या अंगातलं रक्तच कमी झालंय. आई आज दिवसभर तुमची आठवण काढून रडत होती. मला मात्र एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आईने तुमच्या फोटोला घातलेल्या अबोलीच्या फुलांचा हार दुपारीच सुकला, पण सुज्ञ काकांच्या फोटोचा गुलाब फुलांचा हार मात्र रात्रीपर्यंत टवटवीत होता. तुमची लाडकी लेक.